वासरू जन्माला आल्यानंतर ज्याच्या त्याच्या आईचं दूध 1 महिनाभर 3-6 लिटर द्यायला पाहिजे, हे एचएफ मध्ये. आणि ज्या वेळेला आपण मुरामध्ये काम करतो त्यावेळेला एक सड रेडीला देतो आणि जर रेडा झाला तर त्याला अर्ध सड देतो. असं का करतो तर शेवटी दुधाच्या उत्पादनासाठी रेडीकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि हे असं भेदभाव होऊ नये यासाठी आम्ही आता गाईमध्ये आणि म्हशीमध्ये बऱ्याच दिवसापासून सेक्सेल सिमेंट या ठिकाणी वापरत आहोत. दुसरी गोष्ट आहे, जो वाढीचा दुसरा टप्पा आहे. आता हे बोविग्रो आम्ही दूध किती महिने घालतो तर या ठिकाणी सुरुवातीचं 4 महिने हे बोविग्रो, त्यानंतर 4 ते 8 महिन्यापर्यंत आम्ही बेस्ट काप वापरतो आणि 8 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत हे मला वाटतंय हिपग्रो, म्हणजे बोविग्रो, बेस्ट काप आणि हिपग्रो हे वाढीचे टप्पे आहेत. हे अजिबात तुम्ही विसरायचं नाही. आता ही जर रिझल्ट जर बघितला तर ही कालवड बघा, ह्या कालवडीला आता 20वा महिना लागलेला आहे. किती देखणे आणि किती सुंदर या ठिकाणी कालवड आहे. तसं बघायला गेलं तर याची आई जवळजवळ सकाळी 15-16 संध्याकाळी 15-16 जवळजवळ 30 ते 32 लिटर दूध देते. तिच्या पोटाला येणारी चांगल्या सिमेंटची स्ट्रॉ या ठिकाणी आम्ही टाकून अशा कालवडी तयार केल्यात. आता ही कालवड गाभण आहे, पुढची कालवड आहे, त्याच्या पलीकडची गाभण आहे, ही गाभण आहे. ही सुद्धा ही गिर क्रॉस मध्ये सुद्धा एक गिर होती, त्याला मी थोडस प्रयोगासाठी म्हणजे सायवाल क्रॉस केलं तर आता हे कॉम्बिनेशन झालंय गिर सायवाल अशा पद्धतीचं झालंय. इकडची तर प्युअर गिर आहे. मला एवढं सांगायचं मित्रांनो, ह्या दूध व्यवसायामध्ये आपण रेड्या किंवा पाड्या तयार करत असताना या ठिकाणी ज्याच्या त्याच्या आईचं दूध 3 महिन्यापर्यंत द्यायचं आहे. पहिला महिना 3-3 लिटर, दुसरा महिना 2.5-5 लिटर आणि तिसरा महिना 2-2 लिटर. कारण लवकरात लवकर आता या कालवडींचं वय किती आहे, आता ही कालवड आम्ही भरवलेली आहे, हिला आता जवळजवळ 10वा संपून 11वा महिना लागलाय, तोपर्यंत हिला भरवला आणि हिने दात पण लावलेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता आता ही कालवड जी रवंत करायला लागले हिने अजून दातही लावलेले नाहीत. म्हणजे आता 19वा ते 20वा महिना हिला चालू आहे. आता हिला 9वा महिना, 8 पूर्ण जाऊन 9वा महिना लागलेला आहे. म्हणजे ही मेच्या 15 तारखेपर्यंत हिची डिलिव्हरी होईल. ही सुद्धा कालवड, हिची सुद्धा आई जवळजवळ 16-32 लिटर दूध देते. तर ही सुद्धा कालवड अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा संगोपनातून आम्ही तयार केलेला आहे. आता हा मुक्त गोठा आहे, पाण्याची सोय केलेली आहे, अंग घासायला अगदी व्यवस्थित, अगदी हे डिलावल कंपनीचे ब्रश पण ठेवलेले आहेत. तर हे वासरू संगोपनातलं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला रेड्या पण मी दाखवणार आहे की रेड्या सुद्धा तयार केलेल्या आहेत. आता माझा जवळजवळ गोठा जर बघायला गेला जवळजवळ 90 ते 95% गोठा हा घरचा आहे. फक्त एक 4-5 म्हशी पुन्हा मी टाकलेल्या आहेत की जवळजवळ 18-19 लिटरच्या, कारण मला 2030 पर्यंत मला 20 लिटरच्या प्लस मला मुर्रा म्हशी माझ्या गोठ्यामध्ये तयार करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळं काम चालू आहे. दुसरी गोष्ट आहे, यांना आणखीन काय देतो की चांगलं वजन व्हावं, चांगलं लवकरात लवकर माझ्यावरती यावं. म्हणजे आता ह्या ज्या कालवडी आहेत ह्या कालवडी 300 किलोच्या झाल्या तर आम्ही त्या जनावराला 100% भरवायचं नियोजन लावतो. तर आता तुम्ही बघा ह्या कालवडी अगदी छाती बरोबर कालवडी या ठिकाणी आहेत, मोठ्याच्या मोठ्या कालवडी आहेत. पहिल्या वेताला आम्हाला जवळजवळ 13-13, 12-12 एका टायमाला दिवसाला 20, 22, 24, 28 पर्यंत या ठिकाणी दूध देतात आणि हेच खरं आहे प्रॉफिट. आता एवढ्या ह्या सगळ्यातनं आमच्या गायी जर बघायला झाल्या तर ह्या 20 गायीमधनं दर वर्षाला आम्हाला कमीत कमी 9-10 पाड्या मिळतात गायीच्या आणि त्यातनं आम्ही तयार करत दर वर्षाला त्याची विक्री पण या ठिकाणी आम्ही करत असतो. तुम्हाला आता मुर्रा म्हशीच्या रेडीमध्ये सुद्धा या ठिकाणी मला दाखवायचं आहे की मुर्रा रेड्या सुद्धा कशा तयार केल्या जातात. त्याचबरोबर मुर्रा म्हशीच्या ज्या रेड्या आहेत त्या वासरू जन्माला त्या आल्यानंतर किंवा ती रेडी जन्माला आल्यानंतर सुरुवातीचा 1 महिना हे ज्याच्या त्याच्या आईचा एक सड आम्ही देतो. आता हा ग्रुप जर बघितला तर हा सगळ्या रेड्याच आहेत आणि पलीकडच्या बाजूला आहेत त्या सगळ्या रेड आहेत, म्हणजे नर आहेत. आता ह्या मादींना जवळजवळ ज्याच्या त्याच्या आईचं एक थान आम्ही सोडलं सुरुवातीचं 3-3.5 महिने आणि त्यानंतर जसं पाना सोडण्यासाठी जे आईला गरज लागते त्याच पद्धतीने केलं. पण सुरुवातीपासून 1.5-2 महिन्याच्या दरम्यान आम्ही ज्यावेळेला चारा खायला चालू केला त्यावेळेला मात्र आम्ही काय केलं, बोविग्रो नावाचं लिक्विड हे दररोज 25 ग्रॅम त्यांना द्यायला चालू केलं आणि त्याच्यामुळे आता ही जर बघितली तर आता ह्या 10 महिने 8 महिन्याच्या आहेत. तर आता पहिला डोस सोडून आता बेस्ट कप या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे. तर याची ग्रोथ जबरदस्त होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय, हे जी रेड्या आहेत ह्या 10-12 महिने झाल्यानंतर ह्या एका वेगळ्या गटामध्ये जाणार आणि त्या वेगळ्या गटामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तिथं काय दिलं जातं. तर त्या ठिकाणी बेस्ट कप दिलं जातं, त्याच्यामुळं त्या जनावरांची तब्येत चांगली राहते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे जवळजवळ 12 ते 16 महिन्याच्या दरम्यान आम्ही काय करतो, हिपग्रो देतो. त्याच्यामुळे काय होतं, वाढीच्या टप्प्यानंतर अवयवांची चांगली वाढ होते आणि त्या जनावराचा चांगला माज या ठिकाणी येतो आणि ते जनावर तुम्हाला सांगायला झालं तर 20व्या महिन्यात 21व्या महिन्यात या ठिकाणी आम्ही रिझल्ट घेतलेले आहेत. मित्रांनो, हा मजा करण्याची गोष्ट नाही, आपल्याला रेडी संगोपनामध्ये आणि पाडी संगोपनामध्ये हे बारकावे या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजेत. आता यांना जंताचं औषध दर 2-2 महिन्याच्या दरम्यान 1 वर्षाचं वासरू होईपर्यंत
मग ते म्हशीचं असेल गाईचं असेल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. योग्य व्यवस्थापनातून तयार केलेल्या रेड्या आणि गाईच्या पाड्या ह्या वेळच्या वेळी त्या गाभण गेल्या पाहिजेत आणि त्यांचं वजन हे योग्य झालं पाहिजे. मग आता मुर्रा म्हशीची रेडी जर माझ्यावरती यायचं असेल तर किती किलोची व्हायला पाहिजे, तर 300 किलोची व्हायला पाहिजे. आणि एचएफ जातीच्या गायीमध्ये जर अशा पद्धतीचं काम करायचं असेल तर ते सुद्धा 300 किलोची व्हायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. आता हा जो टप्पा आहे, हा वाढीचा टप्पा जो आहे तो दूध बंद झाल्यानंतर आम्हाला ती भैया लोक आमच्या ताब्यात येतात. त्यावेळेला यांना अशा पद्धतीचं थोडं व्यायामासाठी मुक्त गोठा आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता यांना काय खुराक आहे, तर पोट भरून त्या ठिकाणी आता बघितलं तर हा हिरवा चारा आणि सुका चारा हे दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर जो वाढीचा तिसरा टप्पा आहे ज्याला आपण हिपग्रो म्हणतो, पहिला बोवी ग्रो 4 ते 5 महिन्यापर्यंत, 2 नंबरचा आहे ते बेस्ट काप, आणि शेवटचा टप्पा जो आहे तो 8-10 महिन्यापासून ते 14 महिन्यापर्यंत तो हिपग्रो. हे सुद्धा आम्ही या ठिकाणी ती पावडर या ठिकाणी देतो. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय, या ठिकाणी हा हिरवा चारा आणि सुका चारा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, एकत्र मिक्स करावं लागेल. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रत्येक जनावराला 100 ग्रॅम मिनरल मिक्सर देतो. मिठाचं प्रमाण जर सांगायला झालं तर सकाळी 15 ग्रॅम आणि संध्याकाळी 15 ग्रॅम, आणि खायचा सोडा 10 ग्रॅम. अशा पद्धतीने या ठिकाणी हे दिल्यानंतर ही रिझल्ट आलेत. आता जवळजवळ याच्यामधल्या 5 ते 6 मुर्रा म्हशीच्या रेड्या ह्या गाभण लागलेल्या आहेत. ह्या योग्य व्यवस्थापनातून आणि योग्य वेळेत, सगळ्यात महत्वाचं 20-21 महिन्यामध्ये या जनावरांचा माज या ठिकाणी दिसून आला. दुसरी गोष्ट आहे, हा मुक्त गोठ्याचा जो स्पेस आहे हा जवळजवळ 55x55 म्हणजे जवळजवळ सांगायला झालं तर एक 3 गुंठ्याचा हा स्पेस आहे, ही जागा आहे. 3 गुंठ्यामध्ये 14-15 फुटाची या ठिकाणी कॉन्क्रीटचा गोठा केलेला आहे. 24 तास त्या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे. आणि इकडच्या बाजूला हा सगळा 50%, तिकडच्या बाजूला 50 ते 60% त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मुक्त गोठ्यामध्ये मुरमाची जमीन ठेवलेली आहे. याच्यामुळे काय होतं, शरीराचा व्यायाम चांगला होतो आणि योग्य माज येतो. आता ही एवढी निरोगी जनावर आहेत, इथे 1 रुपयाचा देखील या ठिकाणी याला खर्च नाही, कुठले इंजेक्शन नाही किंवा काही नाही. वेळच्या वेळी याला जंताचं औषध दिलं जातं आणि वेळच्या वेळी या ठिकाणी यांना लसीकरण केलं जातं. आता यांना HSBQ ची म्हणजे घटसर्पाणी पर्या नावाची लस सुद्धा दिलेली आहे. आता आपण जूनला परत त्यांना मेच्या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे, मे-जूनच्या दरम्यान. आता यांना FMD सुद्धा फेब्रुवारीमध्ये केलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण या दूध व्यवसायामध्ये जर पुढे जायचं असेल तर नुसतं दूध काढून चालणार नाही, तर जन्माला येणाऱ्या मुर्रा म्हशीच्या रेड्या आणि एचएफ जातीच्या गाईच्या पाड्या या वेळच्या वेळी तुम्ही तयार केल्या पाहिजेत. एक सुद्धा जनावर या ठिकाणी विकायचं नाही जर धंद्यात पुढे जायचं असेल तर. या जनावरांना पशुखाद्य सुद्धा आज या ठिकाणी आता हे गोकुळचं पशुखाद्य आहे, ते 1200 रुपयाला जवळपास 50 किलो मिळतं, म्हणजे 24 रुपये किलोनं पडतं. हे सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे. तर आम्ही या मोठ्या मोठ्या ज्या रेड्या आहेत 12-14 महिन्यापासून ते 22 महिन्यापर्यंत, तर त्यांना आम्ही ही महालक्ष्मी गोल्ड या ठिकाणी गोळी वापरतो याच्यामध्ये. तर याचा रिझल्ट सुद्धा जबरदस्त आहे आणि वाढीसाठी सुपर काम या ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट आहे, ह्या जनावरांना अंदाजे सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो अशा पद्धतीनं हे चाऱ्यावरतीच असं टाकलं जातं. आणि यानं काय होतं, जनावर खूप चांगल्या पद्धतीने खातं आणि चारा शिल्लक राखत नाही. आता या सगळ्या मुर्रा म्हशीच्या रेड्या जर बघितल्या तर एकदम असं म्हणजे खराब झालेली कुठली या ठिकाणी दिसत नाही. तर हा रिझल्ट आहे व्यवस्थापनाचा. किती सुंदर देखणी रेडी आहे बघा, तिचा पाठीचा पुठ्ठा वगैरे बघा, सगळ्या अशा गुळगुळीत रेड्या आहेत. आणि अशा संगोपनात तयार झालेल्याच मुर्रा म्हशी या ठिकाणी आपल्याला दूध देणार आहे. जर आपल्याला हरियाणाला जायचं बंद करायचं असेल तर प्रत्येकानं आपापल्या गोठ्यामध्ये मुर्रा म्हशीच्या रेड्या आणि गाईच्या पाड्या जर तयार केल्या तरच आपला महाराष्ट्र या ठिकाणी दूध या व्यवसायामध्ये 100% पुढे येणार. अन्यथा नुसत्या जर कर्ज काढून जर आपण गाई म्हशी आणत बसलो तर निश्चितपणानं आपल्याला दूध व्यवसाय अजिबात परवडणार नाही. तर या कडेपर्यंत बघा किती देखण्या आणि किती चांगल्या. आता ही रेडी सुद्धा बघितली तर अगदी जाग्याला रिंग, ही सुद्धा बघितली तर एकदम जाग्याला रिंग. हा वळू आहे. याच्या आईचा जे इतिहास किंवा हिस्ट्री ही सुद्धा आम्हाला माहिती आहे की हिच्या आई जवळजवळ 18 ते 19 लिटर दूध देते आणि हा एका सिमेंटच्या बुल करून जन्माला आलेला आहे. त्यामुळे याची हिस्ट्री आहे, याची हिस्ट्री आहे. म्हणून आम्ही 2 वळू या ठिकाणी जनावरांचा माज ओळखण्यासाठी आणि क्रॉस करण्यासाठी पहिल्या वेताला आम्ही त्या ठिकाणी वापरतो. आता अशा रेड्या जर तयार केल्या, आता 52 नंबरची ही जी रेडी आहे हिची उंची किंवा हिची एकदम जर बॉडी स्कोर आता ही 325च्या वर एकदम माजाला येऊन गेलेली आहे. आता या सेकंड माजाला या ठिकाणी यांना भरवायचं आहे. आता तुम्हाला या संगोपनातून मी कशा तयार केल्यात आणि किती महिन्याच्या गाभण आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर पशुपालक मित्रांनो, हा रिझल्ट आहे व्यवस्थापनाचा, हा रिझल्ट आहे मुक्त गोट्याचा,
हा रिझल्ट आहे जंताच्या औषधाचा, हा रिझल्ट आहे लसीकरणाचा, हिरव्या चारा सुक्या चाऱ्याचा, हा आहे चांगल्या कंपनीचं मिनरल मिक्सचर घातलेल्या. आता मी व्हेटरिना कंपनीचं लॅक्टेशन मी या ठिकाणी प्रत्येक जनावराला सकाळी 70-75, संध्याकाळी 70-75, 100 ग्रॅम पासून ते 150 ग्रॅम पर्यंत मी मिनरल मिक्सचर वापरतो. वासरांच्या साठी सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी बोबी ग्रो, त्यानंतर बेस्ट काप आणि त्यानंतर हिप ग्रो अशा पद्धतीनं वापरल्यामुळं अशा क्वालिटी तयार झालेल्या आहेत. म्हणजे हे काय कंपनीच्या औषधानं तयार झालं नाही, हे सगळीकडनं याचं पूर्तता झाली आणि म्हणून अशा ब्रँडेड रेड्या या ठिकाणी तयार झाल्या. आता तुम्हाला मी दाखवतो समोरून कशा दिसतात. हा रिझल्ट आहे ह्याच व्यवस्थापनाचा. यालाच म्हणतात व्यवस्थापन, यालाच म्हणतात ब्रीडिंग फार्म. तर तुमच्याही गोट्यामध्ये अशाच क्वालिटीच्या जर रेड्या तयार केल्या तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला खरोखर हरियाणाला जायची गरज नाही. तुम्हाला जर डेअरी व्यवसायामध्ये खरंच पुढे जायचं असेल तर आपल्याला ब्रीडिंग शिवाय पर्याय नाही. प्रत्येक दूध उत्पादकाला माझी विनंती आहे, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या ठेवायच्या, बाकीच्या रेड्या तयार करून या ठिकाणी विकायच्या. दर वर्षाला माझ्या या गोट्यातनं कमीत कमी 20 रेड्या, मुर्रा म्हशीच्या रेड्या असतील किंवा एचएफ जातीच्या गाईच्या पाड्या असतील, ह्या 20 ते 25 पाड्या आणि रेड्या मी या ठिकाणी विकतो. मला याच्यातून खरोखरच चांगला नफा होतो. दूध व्यवसाय परवडत नाही असं म्हणतात, असं अजिबात म्हणू नका. दुधाची विक्री या ठिकाणी माझ्या म्हशीच्या दुधाची हे जवळजवळ 76 रुपये नव्हते. तुम्ही सुद्धा स्वस्त दूध अजिबात करू नका. प्रत्येकानं 75 रुपयाच्या वरनच दूध या ठिकाणी विका, तर आपल्याला डेअरी व्यवसाय परवडतो. अन्यथा अजिबात डेअरी व्यवसाय परवडणार नाही. आणि रेड्या पाड्या तयार करा आणि योग्य वजनाच्या करून त्यांना गाभण घालवा आणि त्या लवकरात लवकर विका. पशुपालक मित्रांनो, अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जर गोठा करायचा असेल तर जरूर आमच्याकडे 2 दिवसाचं प्रशिक्षण मिळतं. या ठिकाणी गोट्याच्या बांधकामापासून ते दुधाच्या विक्रीपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला बाय प्रोडक्ट करायचे असेल तर हे सगळं, हे डेअरी व्यवसाय उभा केल्यानंतर दुधाची विक्री किंवा उपपदार्थ बनवणं हे अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही उपपदार्थ करण्यासाठी 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि तुम्हाला यायलाच जमत नसेल तर 3 दिवसाचं ऑनलाईन प्रशिक्षण असतं दर महिन्याला. जरूर याचा लाभ घ्या आणि मगच डेअरी व्यवसाय चालू करा. कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.